नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. संभाजीनगरमधील धनगर समाजाचे उपोषण स्थगित. धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणीकरिता खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द व्हावे व धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी मार्ग मोकळा व्हावा यासाठी धनगर समाजातील मल्हार योद्धे पंढरपूर येथील 16 दिवस उपोषणकर्ते गणेश केसकर व योगेश धरम यांनी संभाजीनगर येथील उपोषण स्थगित केले आहे. गेले 6 दिवस ते उपोषणाला होते. खिलारे कुटुंब हे धनगर असून त्यांच्याकडे धनगड जात वैधता प्रमाणपत्र आढळल्याने न्यायालयात धनगर समाजाला न्याय मिळाला नाही. हा अधिकार संसदेला असल्याचे न्यायालयाने सांगितले. खिलारे कुटुंबातील 6 जणांचे धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी संभाजीनगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर गेले. 6 दिवस झाले गणेश केसकर व योगेश धरम हे समाजबांधव उपोषणाला बसले होते, पण तेथील कार्यालयातून फक्त वेळ सांगून वेळ मारली जात होती. या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातून धनगर समाजाच्या महिला व पुरुष यांची गर्दी वाढत होती. सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सागर खिलारे यांची जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याचे कार्यालयाने लिखित स्वरूपात दिले व बाकीचे 5 जणांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून लवकरच देऊ असे सांगितले. ते आम्ही 9 ऑक्टोबरपर्यंत देऊ असे लिहून दिले, पण गणेश केसकर यांनी त्यांना 8 ऑक्टोबरपर्यंत मुदत देऊन आम्ही तूर्त हे उपोषण स्थगित करीत असलो तरी 8 ऑक्टोबरपासून आम्ही पुन्हा उपोषणाला बसू यासाठी सर्व जमलेल्या धनगर समाज बांधवांनी 8 ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी जालना संभाजीनगर रोडवर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. सर्वांना जय मल्हार. मी उपोषणकर्ता आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर आणि माझे सहकारी उपोषण करते योगेशजी धरम साहेब. आम्ही पंढरपूर येथे 16 दिवस उपोषण केलं आणि ते उपोषण करून आम्ही जे धनगर आरक्षणाचा सगळ्यात मोठा जो खोडा होता किंवा सगळ्यात मोठा जो अडसर होता तो म्हणजे खिल्लारे कुटुंबाचे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी तात्काळ रद्द करणं. तर त्यासाठी आम्ही संभाजीनगरला आलो. गेल्या 6 दिवसापासून आम्ही दोघं आदिवासी विभागाच्या ऑफिसच्या समोर हे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी आमरण उपोषणाला बसल्याच्या नंतर बुधवारी आमची मॅडमची मीटिंग झाली. त्यात मॅडमने सांगितलं गुरुवारी 5 वाजेपर्यंत करते, परत शुक्रवारी करते, शनिवारी 6 वाजेपर्यंत तुम्हाला देते, मग रविवारी देते, सोमवारी देते, असं झालं. परंतु मॅडमनं कायमच वेळ मारून नेली आणि हाताला काहीच लागलं नाही. परंतु सोमवारी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या बरोबर झाली, ती म्हणजे खिल्लारे कुटुंबियामधला जो सागर खिल्लारे होता त्याने अप्लाय केलं होतं धनगडच्या सर्टिफिकेटसाठी. तर त्याचं जे ऍप्लिकेशन होतं ते त्यांना रद्द केलेला हा कागद. तर ते रद्द झाल्याच्या नंतरनं आम्ही कंटिन्युअस ठेवलं उपोषण, कारण की आपला मेन एम होता की 5 जे धनगडचे वैध जे कास्ट व्हॅलिडिटी ते अवैध करण्यासाठी आपला हा लढा होता. म्हणून आम्ही उपोषण चालू ठेवलं. काल बऱ्यापैकी इथल्या बिटकींचे किंवा ह्या इकडच्या सगळ्या पार्ट मधल्या धनगर बांधवांनी खूप रेटा तिथं तयार केला धनगर समाजाचा आणि त्यांना आम्हाला काल लेखी दिलं की आज 6 वाजेपर्यंत आम्ही तुमचे 5ची जात वैधता प्रमाणपत्र कॅन्सल करू. आम्ही 5-6 वाजेपर्यंत वाट बघितली, परंतु 6 वाजेपर्यंत काहीच नाही झालं. पाऊस आला, आम्ही सगळे भिजलो, परंतु तिथं वाट बघत बसलो शांततेच्या मार्गाने, परंतु काहीच झालं नाही. त्यानंतरनं उद्रेक वाढल्याच्या नंतरनं आपले सगळे महिला भगिनी असतील, धनगर बांधव असतील, उद्रेक वाढल्याच्या नंतर त्यांना रस्ता रोको केला. रस्ता रोको केल्याच्या नंतरनं आपल्याला एक ऑफिशियल लेटर भेटलं त्यांच्या आदिवासी विभागाकडून. याच्यामध्ये ते असं लिहितात की भाऊसाहेब नामदेव खिल्लारे हे जे काय 5 जण आहेत तर त्यांचं जे काय कास्ट व्हॅलिडिटी आहे ते रद्द आणि जप्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला 9 ऑक्टोबर 2024 पर्यंतचा वेळ द्या. तर याच्यावर खूप विचार विनिमय करून सगळ्यांशी चर्चा वगैरे करून आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही तुम्हाला 9 तारखेपर्यंत नाही, पहिल्यांदा आम्ही 5च तारीख म्हणत होतो, परंतु खूप विचार विनिमय केल्याच्या नंतर आम्ही त्यांना
मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 ची लास्ट तारीख दिलेली आहे. या तारखेपर्यंत त्यांना हे पाचीची धनगड कास्ट व्हॅलिडिटी रद्द करायचं त्यांना ते आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. आणि 8 तारखेला 12 वाजेपर्यंत हे त्यांना रद्द करायचे असं आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं आहे. त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. कारण की हे मंगळवार म्हटलं की 5-6 वाजेपर्यंत आपल्याला बसवतात, म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगितलं की 12 वाजेपर्यंत ते तुम्ही करायचंय. तुर्तास समाजाच्या मागणीमुळे आम्ही उपोषण आज स्थगित केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 8 तारखेला मंगळवारी रद्द करण्यात, सोमवारी आम्ही दोघं परत त्याच ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार. मोठ्या संख्येने आमचे धनगर बांधव तिथं असतील आणि मंगळवारी तुम्ही कसल्या परिस्थितीत हे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करायचे तसं आम्ही त्यांच्याकडून लेखी सुद्धा घेतलेलं आहे त्यांच्या लेटर हेडवर. तर माझा आता समाजातल्या सर्व धनगर बांधवांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढा पण इथल्या आसपासच्या खास करून बिटकेन आणि आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि बांधवांनी जो इथं रेटा तयार केला त्यामुळे आमचं एवढं तरी ऐकलं गेलं. परंतु आता 5-6 दिवसात तुम्हाला परत एकत्र यायला लागेल आणि सोमवारी खूप मोठ्या संख्येनं या कार्यालयाच्या समोर आपल्याला येऊन बसावं लागेल. कारण की आम्हाला त्यांच्यावर कुठलाही विश्वास नाहीये की ते करतील म्हणून. कारण की आतापर्यंत आपली 6 वर्ष यांना केलं नाही, आमचं आठवडा यांना घालवला नुसते आश्वासन देऊन, त्यामुळे त्या दिवशी करतील याच्यात आम्हाला काही विश्वास नाहीये. परंतु मग तुम्ही म्हणताल की तुम्ही स्थगित का केलं, तर त्याच्या मागे अशी कारण होती. कारण की उद्या 2 ऑक्टोबर सुट्टी, त्यानंतर घटस्थापनेची सुट्टी, त्यानंतर अशा 4-5 सुट्ट्या होत्या. मग आम्ही तिथं लावारीसारखं बसण्यापेक्षा आम्ही थोडं हॉस्पिटलमध्ये आमचा उपचार करतो आणि म्हणून आम्ही समाजाच्या ह्याच्या रेट्या पुढं ते स्थगित केलं. परंतु सोमवारी तुम्ही मोठ्या संख्येने यायचंय तिथं, मंगळवारी आपल्याला कसल्या परिस्थिती रद्द करून घ्यायचं आहे. तर ही आतापर्यंतची सगळी घडामोड होती, ती तुमच्या समोर आम्ही या व्हिडिओच्या मार्फत ठेवली. आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि जसं आतापर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे तशीच साथ द्या आणि एकत्र या. धनगर समाजाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संघटित समाज आहे. आपण अजूनपर्यंत असंघटित आहोत. आपण जर संघटित झालो तर एवढा वेळ या छोट्याशा गोष्टीला लागला नसता. त्यामुळे आता आपल्याला 5-6 दिवस आहेत विचार करायला. विचार करा, एकत्र या आणि आपलं धनगर आरक्षणाचं जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र याल ही अपेक्षा ठेवतो. जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार. संभाजीनगर प्रतिनिधी भारत कवितके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.